रात्री हसण्याचा आवाज आला म्हणून महिलेने कडी उघडली आणि समोर जे दिसलं त्याने त्या घरातला प्रत्येक जण आजही थरथर कापतोय. कडी उघडण्याची एकच चूक आणि फरशीवर असं काही पडलं जे पाहून कुणाचाही श्वास अडकेल. तो आवाज नेमका कुठून येत होता? घराच्या बाहेर की अगदी घराजवळ? ते हसणं होतं की कुणाचा खेळ? ही मुद्दाम केलेली एक भीतीदायक सुरुवात. रात्र होती, सगळीकडे शांतता, दूरवर कुत्र्याचं भुंकणं आणि मध्येच तो आवाज. घरातल्या महिलेला वाटलं कदाचित एखादा माणूस चुकून आला असेल किंवा कुणीतरी मदतीसाठी हाक मारत असेल. क्षणभर मनात शंका आली, पण माणुसकीपुढे भीती हरली. कडी सरकली, दार किंचित उघडलं आणि त्या एका क्षणात सगळं आयुष्य बदलून गेलं. समोर उभे असलेले चेहरे, अर्धवट अंधारात दिसणारे डोळे, हातात चमकणारी काहीतरी धातूची वस्तू आणि पुढच्या क्षणी घरात घुसलेला तो गोंधळ. कोणी ओरडायच्या आतच घरातल्या प्रत्येकाला वेड्यात घेतलं गेलं. कोणी काही विचारायच्या आतच भीतीचा खेळ सुरू झाला. हसणारा आवाज आता थांबलेला होता, पण त्याऐवजी धमक्यांचे शब्द, खडखडणारे आवाज आणि रडण्याचा सूर ऐकू येत होता. घरातली लाईट लागली आणि जे दृश्य दिसलं ते कुणालाही स्वप्नातही नकोसं वाटलं असं होतं. दाराजवळ उभी असलेले अनेक अनोळखी माणसं, कुणाच्या हातात काठी, कुणाच्या हातात धारदार शस्त्र, तर कुणाच्या हातात फक्त भीती पसरवणारी नजर. घरातल्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना एकाच जागी बसायला भाग पाडण्यात आलं. डोळ्यांसमोर शस्त्र फिरवून कोणताही आवाज न काढण्याचा इशारा देण्यात आला. त्या क्षणी कुणालाही समजत नव्हतं की हे स्वप्न आहे की खरंच घडतंय. घरात शोधाशोध सुरू झाली. कपाटं उघडली गेली, सामान फेकलं गेलं आणि प्रत्येक हालचालीसोबत भीती अजून वाढत गेली. कोणीतरी विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच क्षणी फरशीवर काहीतरी जोरात आपटल्याचा आवाज आला. तो आवाज अजूनही त्या घरात घुमतोय. त्या क्षणानंतर घरात फक्त किंकाळ्या होत्या, रक्ताचे डाग होते आणि थांबलेला श्वास होता. हल्ला इतका अचानक होता की कुणालाही सावरायला वेळच मिळाला नाही. एकामागून एक वार आणि समोर कोसळलेली व्यक्ती. महिला स्तब्ध उभी होती. डोळ्यांसमोर सगळं घडत होतं, पण शरीर हलायला तयार नव्हतं. मिनिटातच घरातली शांतता पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. काही वेळाने ते सगळे बाहेर पडले. जसं आले होते तसंच अंधारात विरघळले. मागे राहिलं ते उद्ध्वस्त घर, घाबरलेली कुटुंब आणि फरशीवर पडलेलं ते दृश्य, जे कधीच विसरता येणार नाही. थोड्याच वेळात शेजाऱ्यांची गर्दी जमली. कोणीतरी फोन केला. मदतीसाठी धावपळ सुरू झाली. पोलीस पोहोचले, पण तोपर्यंत सगळं घडून गेलेलं होतं. पहाटेपर्यंत संपूर्ण परिसरात एकच चर्चा होती, इतक्या निर्भयपणे हे असं कसं घडलं? कोणीच थांबवलं नाही का? आधीच इशारा मिळूनही काहीच का घडलं नाही? ही पहिली घटना नव्हती आणि दुर्दैवाने ही शेवटचीही नव्हती. जवळच आधीही असा प्रकार घडलेला होताच. तेव्हाही प्रश्न विचारले गेले, पण उत्तरं मिळाली नाहीत. आणि म्हणूनच त्या रात्रीचा तो हसण्याचा आवाज आजही लोकांच्या कानात घुमतोय. कारण त्या एका कडी उघडण्याने फक्त दारच उघडलं नव्हतं, तर भीतीला मोकळं दार मिळालं होतं. आणि म्हणूनच आजही शेतकरी कुटुंब विचार करतायत की रात्री आवाज आला तर दार उघडायचं की भीतीला आत येऊ द्यायचंच नाही.